कृपातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल कृपातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे मनता शिवनामा दयाला माझे क्रोध कामा दयाला माझे क्रोध कामा दयाला माझे क्रोध कामा
तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव 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 निवारी कळकाळाचे भेव निवारी कळकाळाचे भेव निवारी कळकाळाचे शिव निवारी कळकाळाचे देव निवारी कळकाळाचे देव निवारी कळकाळाचे देव वाचे वदता शिवना वाचे वदता शिवना वाचे वदता शिवना वाचे नाम वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाजे वदता शिव
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विठाला 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 शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। विठ्ठला 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 विठ्ठल 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 महायोग पीठे तटी भीमरत्यांबुरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्राय समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन। दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया। चक्रवादाने कथेचा विस्तारो, अनेक कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरदमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यमोक्षमूलं गुरुकृपा। मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यं निवडनांजनं, श्री गुरुवाक्यं सदा सत्यमेकं नित्यं परं पदम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा।
श्री सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जन्य महाकालं ओंकारममलेश्वरं परल्यं वैजनाथं च दाक्षिण्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणसी विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयतु केदारं कृष्णेश्वरं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति नमो पार्वतीपते हर हर महादेव हर विठ्ठल 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 कैलासराणा शिवचंद्रमौळी फणेंद्रमाता मुकुटो झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखा हरी तुझ बीन शंभो मज कोण तारी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सनातन परंपरेमध्ये महान असणारे दोन सण आहेत. एक आहे महाशिवरात्र आणि दुसरा आहे रामनवमी. असणारा आजचा हा सनातन परंपरेमधला आणि अधिकतम करून शैव लोक ज्या सणाला अधिक महत्व देतात तसा हरिहर एकच आहे. अगदी 1 तासामध्ये आपल्याला चिंतन मांडायचं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवांचं स्तवन स्मरण चिंतन मनन आपल्याला करायचं आहे. अभंग ज्यांचा आहे ते नाथबाबा आहेत. ते नाथबाबा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की माझा देव कसा आहे. तर प्रथम सांगतात शिव भोळा चक्रवर्ती. माझ्या देवाचं नाव आहे शिव. तो आहे भोळा आणि निस्ता भोळा आहे पण तो कोण आहे. निस्ता राजा नाही चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि असणाऱ्या चक्रवर्ती सम्राट जो माझा शिव आहे त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत. आणि त्याच्या माझ्या चित्तामध्ये त्याचे पाय असल्यामुळे त्याचा फायदा काय होतो. वाचे वदता शिवनाम. आणि त्याचं जर तुम्ही स्मरण केलं तर नाथबाबा सांगतात तयान बाधी क्रोधकाम. त्यांना त्या ठिकाणी क्रोधकाम बाधत नाही. अजून काय होतं शंकराच्या नामस्मरणाने. धर्म अर्थ काम मोक्ष. नाथबाबा सांगतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 3 प्रकारच्या असणाऱ्या सुविधा या अभंगाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि असा जो शिव आहे त्याचं स्मरण केलं तर ज्याची अख्ख्या जगाला भीती आहे तो काळ तुम्हाला बाधत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. विठ्ठल 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 संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं गरजेचं आहे. आज या धर्ममंडपामध्ये या कीर्तनाला साथ संगत करण्यासाठी जी प्रार्थनीय उपस्थिती समस्त ग्रामस्थ टाळकरी भजनी मंडळ करजगाव तसेच परिसरातील गुणीजन भजनी मंडळ उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्याच्या विना कीर्तन अधुरा आहे त्याला म्हणतात मृदंग. जो तो आम्हाला दंग करतो तो मृदंग वाजवणारा सुद्धा तसाच पाहिजे. कसा पाहिजे. दंग करणारा. पण काही ठिकाणी भेटतो आम्हाला भंग करणारा.
लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो. काही ठिकाणी तो काय वाजवतो आम्हाला कळत नाही आणि आम्ही काय गातोय त्याला कळत नाही. आमच्या दोघांचं काय चाललं ते पुढच्याला कळत नाही. अशी काय परिस्थिती नाही. काय लावणी मृदंग श्रुती टाळा घोष, 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 लावणी मृदंग श्रुती टाळ 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 घोष. मनसा आवडीने सेवू ब्रह्मरस आवडीने, 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 सेवू ब्रह्मरस आवडीने. मोडोनिया वाटा सूक्ष्म अनुसर, 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 मोडोनिया वाटा सूक्ष्म अनुसर. म्हणून कीर्तनामध्ये मृदंग असावा लागतो. मृदंग वाजवणारा सुद्धा दंग झालेला असावा लागतो. बहुतांश वेळेस मृदंग वाजवणारा सुधीत नसतो. म्हणजे तुम्ही आहे पण हे दीडके भजनाचं सांगतो तुम्हाला. एका जणाला म्हणलं का रे भजन संपलं ना, तो म्हणला काय माहिती माझी उतरलीच नाही अजून. संप्रदायाचा बट्ट्याबळ झाला महाराज. आज आपला वारकरी संप्रदाय विश्वाच्या पाठीवर सगळ्यात मोठा संप्रदाय आहे बघा. या गावाने मंडप फुट्टी आणि लाईव्ह देखील ते करतात. त्याच्या माध्यमातून एक सांगेल, चिजबनला सुद्धा त्यांनी शूटिंग केली होती. अतिशय सुंदर आवाज आला होता त्यावेळेस. पण मी 2 दिवस स्टेटस ठेवलं होतं. म्हणून आजही असणारा शिवशंकराचा जय घोष विश्वापर्यंत पोहोचावा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. या परिसराचं नेहमीच जे श्रद्धास्थान आहे पक्वादाच्या माध्यमातून हरिभक्तपरायण मृदंग बनी आमचे सागर महाराज अतिशय छान मृदंग वाजवतात. जसे त्यांचं नाव सागर आहे तसं त्यांच्याकडे सुद्धा बोलाचा पण सागरच आहे. अतिशय तालबद्ध वाजवतात आणि अंतकरणापासून कीर्तनामध्ये साथ करतात, है की नाही. म्हणून ज्याच्या मनात नाही आढी त्याचीच भगवंताला गोडी. काय त्याचीच नाव जाते पैलथडी, आहे की नाही. जीवनामध्ये आडी नसली पाहिजे असं अंतकरणातून वाजवतात आमचे सागर महाराज टेमक मृदंगाचार्य. त्याचबरोबर आमचे समस्त गायनाचार्य आहेत. आपले ग्रामस्थ काय नाव अमोल महाराज, दुसरे स्वप्नील महाराज, त्यानंतर असं माईक मध्ये सांगितलं की मग मला पटकन ऐकू येत आहे की नाही. पण असे सर्व महाराज मंडळ आहेत. विशेष हार्मोनियम मास्तर आहेत. माझ्याबरोबर असणारे आमचे गाडीचे सेवेकरी आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. विशेष तुम्ही बसलेले सर्व भाविक आहात. कारण माहिती आहे का या संप्रदायामध्ये कीर्तनाला दिलेला असतो 1.5 पावणे 2 तास. त्याच्यामध्ये आम्हाला नावं घ्यायलाच बराच वेळ जातो. लग्नामध्ये कसं नावं घ्यायचा कार्यक्रम मोठा राहतो तसं इथंही राहतं महाराज. नावं घ्यायचा कार्यक्रम मोठा असतो आणि घ्यावे लागतात. काय कारण जर नावं नाही घेतले महाराज तर परत माणसं येत नाही. म्हणून हे सगळे गुणीजन मंडळी आहेत. अतिशय विद्वान कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये यांनी साथ केलेली सर्व गुणीजन भाविक टाळकरी वृंद आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये असणारा शिवरात्रीचा महोत्सव त्या निमित्ताने आयोजित कीर्तन सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या प्रथम बघायचंय आपल्याला शिव. शिव हा शब्द प्रथम शब्द आहे. पूर्ण शब्द शिव. जिथं उगम आहे शिव.
शिवचा उलटा करा काय होतं? ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाचं वशीकरण होतं तो शिव. शंकराचं भजन केल्यानंतर कुणाचा उद्धार नाही झाला? महाशिवरात्रीच्या दिवशी एका चोराने बघितलं शिवलिंगावरती पंचधातूची कळशी बांधलेली आहे. त्या शिवालयाच्या समोर सोन्याची घंटा बांधलेली आहे. तिसरी गोष्ट, त्या महादेवाच्या पिंडीवरती पंचधातूचा नागदेवता देखील आहे. तुमचं आमचं मन परिवर्तन होतं याच्यात विशेष नाही, चोराचं पण मन परिवर्तन झालं. म्हणून तर माझा देव कसा आहे? भोला जगत का रखवाला, 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 भोला जगत का रखवाला। उसको कहते डमरू वाला, उसको कहते डमरू वाला, भोला जगत का रखवाला, 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 भोला जगत का रखवाला। कानन कुंडल अंग बभूति, गले सर्प की माला, भोला जगत का रखवाला, शंभू जगत का रखवाला। शिवशंकराला किती नेत्र आहेत? आपल्याला 2 आहे, तर शिवशंकराला 3 आहेत. एक अजून राजा जन्माला पहा, त्याला जन्मताच 3 नेत्र होते. तो राजा कोणता? महाभारतातली घटना आहे. कोणीतरी बोललंय, खरं सांगा. हा, मग तुम्हाला येतंय तर घाबरता का? लय चाले, घाबरू नका. शिशुपाल काय, ज्याला जन्मताच 3 नेत्र आले होते, पण त्याला वरदान होतं काय? जो त्याला पहिला बघेल त्यावेळेस त्याचे नेत्र गुप्त होते. तिथून खरी त्यांची दुश्मनकी चालू झाली. कुणाची? गावात दुश्मनकी कधी चालू होते? 2 पार्टीचे एकत्रित झाले की काय? म्हणून मी पार्टिशन करायला नाही आलो इथं, पण सांगतो तुम्हाला, श्रीकृष्णाच्या आणि शिशुपालाचा विरोध खरा तिथून चालू झाला. कुठून? ज्यावेळेस त्याला कळलं काय, का या कृष्णाच्या बघण्यामुळे आपला 3रा नेत्र गायब झाला. नाही तर शिशुपाल सुद्धा शंकरासारखाच असता, त्याला सुद्धा सगळं दिसलं असतं सृष्टीतलं. म्हणून शिवशंकराला 2 नेत्र आहेत कायमस्वरूपी, आणि 1 नेत्र आहे 3रा, पण तो कधी उघडतो? पापों की जब जग में ख्याति, की जब जगों में ख्याति, सारा नेत्र की जग में व्याप्ति, नेत्र की जग में व्याप्ति, उसको कहते डमरू वाला, उसको कहते डमरू वाला, भोला जग से है निराला, शंभु जग से है निराला, भोला जग से है निराला, उसको कहते डमरू वाला, भोला जग से निराला, उसको कहते
आहे जे तुम्हा मला जन्माला घालते तिचं नाव आहे ब्रह्मा. जी देवता तुमचा आमचा सांभाळ करते तिचं नाव आहे विष्णू. जी देवता तुमचा आमचा विनाश करते लय तत्वाचा स्वामी शिव आहे. म्हणून बघा तुम्ही शंकराचे मंदिर कुठे असतात? गावाच्या बाहेर, जिथं सगळ्या गावाचा केर कचरा जातो, जिथं सगळ्या गावाची घाणेरडी घाण जाते, जिथं सगळ्या गावाचे पिताड जातात. कुठं जातात ते? शिव ते नाही करत पण लोक जातात. म्हणून शिव अशी देवता आहे, सहन करते पण कुठपर्यंत? म्हणून बघा जे कुणाच्याही कामाचं नाही ते आमचे शिवशंकर प्राशन करतात. आपल्याला सर्वाला माहिती आहे आपण नेवाशाच्या भूमीतले लोक आहोत. त्रिभुवनिक पवित्रनादि पंचक्रोशी क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र ते श्री महालय असे. नेवाशाला श्री महालय म्हणतात. त्या नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे, विश्वप्रसिद्ध मंदिर. तिथं समुद्र मंथनातलं विष वाटप झाली. आपला नेवासा काय सामान्य नाही महाराज, काय खूप पवित्र क्षेत्र आहे नेवासा. मग समुद्रामधनं विष निघालं आणि ते विष कुणाच्याही कामाचं नाही. मग ते विष कोणी प्राशन केलं? हल हल विष पेलावत है मेरा शंभो, गले में नाग लपटे है उसी को योगी कहते हैं. शिवचरित्रामध्ये सांगितलं की शिवशंकराला त्या ठिकाणी हलहाल विष शिवशंकराने प्राशन केलं आणि तेव्हापासनं सगळ्या देवतांनी शिवशंकराला एक नवीन नाव दिलं. कोणतं? नीलकंठ महादेव. काय नाव दिलं? त्याने विष प्राशन केलं म्हणून शिवशंकराचा कंठ कसा झाला? निळा झाला. मग शिवशंकराने विष प्राशन केलं, शिवशंकराने धतुरा प्राशन केला. मग शिवशंकराच्या एखाद्या भक्ताने विष प्राशन केलेलं पाहिलं का तुम्ही? एखादं डोपण नाही ना. पण कुंभमेळ्यात आहे बरं का महाराज, ते खोटं नाही. कुंभमेळ्यामध्ये अशा साधू आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे, तो सर्प गळ्यामध्ये घालतात आणि जीभ स्वतःची बाहेर काढतात. जिवंत सर्प असतो, त्याचं विष काढलेलं नसतं. समोर चालू आहे म्हणून सांगतो. आणि गळ्यात असणारा सर्प त्याला चवतळतात आणि तो सर्प जसा रागीट स्वभाव झाला त्याचा की तो त्या ठिकाणी आपली फडी असणारे पुढचे 2 दात आहे ते चिरलेले आहे सर्पाचे दात. ते का चिरले माझ्याकडे तेवढा वेळ नाही सांगायला, पुढच्या वेळेस सांगेल. आणि स्वतः तो सर्प डौस तो महात्मा आपल्या जिभेला करून घेतो, तरी सुद्धा तो महात्मा मरण पावत नाही, मरत नाही. ही ताकद तेव्हापासून आहे, आज आहे आणि इथून पुढे सुद्धा चालू राहणार. म्हणून जगामध्ये 3 देवता प्रसिद्ध आहेत. पहिली शिव, दुसरी ब्रह्मा आणि तिसरी विष्णू. या 3 देवता आहेत. हे विश्व जे निर्माण झालंय या 3 देवताच्या जोपासनेखाली या विश्वाची रचना झाली आणि आज या विश्वाचा कारभार चालतोय या 3 देवतेमुळेच चालतोय. मला हे सांगायचंय. हा लय तत्वाचा स्वामी शिव आहे आणि त्या भगवान शंकराचे 3 उपवास आहेत. ऐकून ठेवा. पहिला उपवास आहे शिवरात्र, दुसरा उपवास आहे सोमवार आणि तिसरा उपवास आहे हरतालिका. महिला करतात ना हरतालिका. कधी असते हरतालिका? दसऱ्याच्या टायमाला. कधी असते? हरतालिकेला शिवलिंगाची पूजा केली जाते. कोणत्या शिवलिंगाची? एक पाट घ्यायचा, नदीतली वाळू घ्यायची, त्याची पिंड बनवायची, त्याच्यावरती अभिषेक करायचा आणि दुसऱ्या दिवशी ती पिंड अभिषेक झाला की कुठं सोडायची? गंगेमध्ये विसर्जित करायची. बोलण्याचं तात्पर्य हरतालिका एक सण, दुसरा शिवरात्र आणि तिसरा सोमवार, जो प्रत्येक आठवड्यातून एकदा येतो तो सोमवार. एकादशी सोमवार व्रत जे ना करती, जन्मताची जाती नरकामाजी. संत सांगतात काय? एकादशी आणि सोमवार हे 2 व्रत जो माणूस आयुष्यामध्ये करतो ना त्याला कधी यम बाधत नाही. काय? न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, हरी मुखे म्हणा
आमचे माऊली सांगतात ना, लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुखाने भगवान परमात्मा आपल्या घरी येतो. काय करायचे? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, हळूहळू शेजाऱ्याची पाडावी भीत. पाडतात ना काय काय लोक. खरा हा एक परमार्थाचे महाराज. कोणता परमार्थ? व्हावे कल्याण सर्वाचे, दुखी कुणी असू नये, हे बोल अवधूता योग्याचे. मनी कधी कुणा हिनवू नये. मनात सुद्धा कधी कुणाला हिनवू नाही. चला आपल्याला अभंग सोडवायचा आहे. अभंग ज्यांचा आहे ते नाथबाबा सांगतात, असा माझा शिव आहे. प्रथम माझा शिव कसा आहे? तर भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय, त्याचे पाय माझे चित्ती, माझे चित्ती, वाचे वदता जीवनाम, वाचे वदता जीवनाम. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझे चित्ती, वाचे वदता जीवनाम, वाचे वदता जीवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. नाथबाबा सांगतात, माझा शिव भोळा आहे आणि त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत. वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. त्याला क्रोध काम बाधत नाही. त्याच्या मनावर कुठल्याही प्रकारचे विकार चालून येत नाही. किती भोळा आहे शिव. आपण एक उदाहरण घेतलं होतं. सगळे शिवालयात पूजेला जातात. रात्री 12 वाजायचा प्रसंग आहे. अंधारी रात्र आहे आणि त्या चोराने सुद्धा विचार केला. म्हटले आपण सुद्धा त्या ठिकाणी शिवालयात गेलं पाहिजे. तो चोर शिवालयात गेला. कशाला गेला होता? पूजा करायला नाही. त्यांनी बघितलं होतं तिथं नाग आहे, तिथं घंटी आहे, तिथं कळशी आहे. आणि म्हटले एवढ्या 3 गोष्टी जर आपल्याला भेटल्या तर आपला फायदा होईल, म्हणून तो गेला होता. पण चोराचा अजून बलवायचा टाइम झाला. तेवढ्यामध्ये एक राजा आलेला आहे. राजाच्या बरोबर काही सेनापती आहे आणि राजाने शिवशंकराला नवस केला होता की जर माझ्या पोटी पुत्र प्राप्त झाला तर मी असणारा तुला सोन्याची घंटा बांधेल. मग असणार त्या एका पात्रामध्ये ती सोन्याची घंटा ठेवली आणि वाद्य वाजत वाजत तो राजा, त्याच्या काही सेनापती, राणीसाहेब, अनेक काही लोकही त्यांच्या बरोबर होती आणि शिवालयामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि चोराचा डाव फसला. चोर गेलेला परत पाठीमागा फिरला. पण फिरत असताना त्यांनी बघितलं. म्हणले पहिली घंटा पंचधातूची होती, ही घंटा सोन्याची दिसते. जाऊ द्या म्हणले, चोरी करायची तर एकदाच करायची आणि चांगली करायची. काही काही लोक चोऱ्या करतात. काय करतात माहितीये का? आता कीर्तनाला आले का चपला घेऊन जाय. काय काय लोक असे राहते, पखवाद नाही चोरीत, पखवादाच्या खोडी चोर.
काही लोक मोबाईल नाही चोरीत, हेडफोन चोर. काही लोक हेडफोन पुरा नाही चोरीत, त्याचे पुढचे रबर चोरीत आहेत. काही लोक चार्जर चोरतात महाराज. चार्जर कोणतं चोरतात? पूर्ण चार्जर नाही चोरीत, फक्त मागची पिन चोरीत. म्हणजे ते कंपनीनं आता ते असं मिक्सिंग केलंय त्याला, ज्याला जे पाहिजे ते नेता येतं. चोराने विचार केला काय, म्हणले आता पहिली घंटा पंचधातूची होती, जाऊ द्या म्हणले, चोरी करायची तर चांगली करावी, माझा शिव चोराला सुद्धा माफ करतो महाराज. इतका भोळा आहे शिव. काय केलं शिवशंकराने? हे सगळं दृश्य भगवान शंकर बघत होते. पाहिलं तर चमत्कार दाखवू शकत होते, पण दाखवला नाही. देवाचे डोळे झाकलेले नसतात. देवाचे डोळे कसे असतात? उघडे असतात. तुझे देखा नहीं तो कोई कहता है मैं पाप करूंगा, देखने वाला तो हर पल देखता, कोई न छूटता उसकी नजर से. सूरदास महाराज म्हणतात, त्या देवाला बघणारा असं वाटतं त्याला मला कोणी बघितलं नाही, पण त्याला देव बघत असतो. त्या चोराने बघितलं, म्हणजे जाऊ द्या. सोन्याची घंटा राजानं त्या ठिकाणी बांधली, आणि बांधली तर बांधली. त्यानं विचार केला, बाहेर जर बांधली तर चोर चोरून नेतील. राजा हुशार होता, म्हणून त्याने त्याला पंचधातूची साखळी बांधलेली आहे त्या घंटेला. आणि महादेवाच्या पिंडीच्या वरती त्याने 2 लोक पाठवली, आणि वरच्या कळसाला एकदम अशी मध्यभागी असणारी ती घंटा त्याने त्या ठिकाणी सोन्याची बांधलेली आहे. आणि राजांनी पूजापाठ केली. ओम शांभवाय नमः, शिवाय नमः, शंकराय नमः. अभिषेक त्या ठिकाणी केला, आणि राजा परतून निघून गेलेला आहे. आणि राजा जसाच निघून गेला, 2:15 वाजायचा टाइम झाला. 2:15 वाजता सगळे लोक सामसूम झाले, आणि त्यावेळेला चोराने आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर त्याला तशी घंटा काढता येत नाही, म्हणून शिवलिंग इतकं उंच होतं, 5.5 फुटाचं शिवलिंग होतं, आणि घंटा त्याच्यावरती 1.5 फूट बांधलेली होती. आणि मग त्याने काय केलं, त्या चोराने असणारा एक पाय त्या शिवलिंगाच्या एका भागावरती दिला, दुसरा पाय शिवलिंग असं कवटाळलं, आणि त्याच्या वरती उभा राहिला. कशाच्या? शिवलिंगाच्या वरती उभा राहिला. आणि जसा शिवलिंगाच्या वरती उभा राहिल्याच्या नंतर घंटेला त्यांनी धरलं, आणि धरल्याच्या नंतर शंकराने काय केलं महाराज? किमिया केली. शंकराची पिंड थोडी हादरल्यासारखी त्याला वाटायला लागली, आणि वाटायला लागल्यानंतर त्यांनी जसा घंटेचा मधला टोला असतो ना, तो धरला महाराज. टांग टांग टांग, आपला फुटून जाईल. असं करता करता महाराज एवढा जोरात वाजायला लागला, त्याला भीती वाटायला लागली. चोर टांगाळला कशाला? घंटेला. शिवशंकरने विचार केला, आतापर्यंत अनेक भक्त पाहिले, पण असा भक्त नाही पाहिला काय का ज्याचे पाय वर तरंगलेत. एक हात घंटेला आहे, दोन्ही हात, आणि टांग टांग घंटा वाजते. हातात रक्त गळायला लागलं. त्या रक्ताचा अभिषेक पिंडीवरती झाला, आणि शिवशंकराला दया आली, आणि शंकर पिंडीतून प्रगट झाला. एवढा भोळा देव तुम्ही पाहिला का? प्रगट झाले शिव. हे भक्ता काय पाहिजे? तो म्हणला, देवा अहो मला काय पाहिजे हे तर तुला माहित आहे, म्हणून तर मी आलो होतो. म्हणले काय मागतो? म्हणले देवा अरे मी चोरी करायला आलो होतो. देव म्हणला मग तुला काय पाहिजे? म्हणले देवा ही वरची घंटा मला पाहिजे. देव म्हणला घंटाच नाही, तू डोळे बंद कर, तुला काय पाहिजे तो सांगतो. देवा एक काम कर. देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाला. मग म्हणले देवा माझं घर जुने खानाचंही, म्हणले तुझ्या जर शक्ती असेल ना माझं अख्खं घर कशाचं करून दे. शिवशंकरने प्रताप केला महाराजांनी, त्याचं अख्खं घर कशाचं झालं? सोन्याचं. पळत 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 घरी गेला. घरी गेल्यानंतर मंडळीनं पाहिलं, सोन्याचं घर झालं. आणि तिथं पाहिल्यानंतर जुनी म्हणे मराठीत, त्याला ते घर पाहून काय भरला? जुन्या म्हाताऱ्याला माहिती तो शब्द काय भरला? हारकावाया मराठीचा शब्द आहे तो. घर पाहिलं आणि मोठमोठ्याने हसायला लागला. वेड लागले पाहुनी सोने, चोराने कृत्य केले लाजिरवाणी. त्याने लाजिरवाणं कृत्य केलं, पण त्याला ते पाहून महाराज हरकावाया भरला. मला उदाहरण याच्यासाठी सांगायचं होतं, शिव किती भोळा आहे, किती भोळा आहे शिव. एक तर राक्षस कैलासामध्ये आला. शिवशंकराची असणारी आवडती पत्नी बसलेली होती, केस मोकळे सोडलेले आहेत, सुंदर तेजस्वी. पत्नीला पाहिलं आणि राक्षसाचं मन झालं. म्हणजे देवा ती भवानी मला देऊन टाक. देव म्हणला तिची इच्छा असेल तर घेऊन जा. असं कोणी आहे का आजकाल? घरी चहा प्यायला मित्र आला आणि त्याने जर तुमची पत्नी मागितली तर देतान का तुम्ही? सोपं एवढं. शिवशंकर किती भोळे आहेत. राक्षस आला, बघितला भवानीकड,
पाहुनी सौंदर्य जगदंबेचे मनी पाप आले राक्षसाचे घेऊन जावे या देवीसी मना माझी विचार करी. सुंदर सौंदर्य पाहिलं आणि म्हणले देवा आता दुसरं काय नको म्हणले, तुझी पत्नी मला देऊन टाक. देव म्हणला घेऊन जा ना. मग खांद्यावरती घेतलं पत्नी. कुणाला? आई साहेबाला. पण सांगितलं होतं देवाने इथून घेऊन जाताना फक्त वर बघू नकोस. काय? जर वर बघितलं तर ही घरी जाणार नाही. खांद्यावरती घेतलं, निघाला. आनंद झाला त्याच्या मनामध्ये. अर्ध्या रस्त्यामध्ये विचार केला, म्हणजे हिला खांद्यावर घेतलं, पण जर शिवशंकराने आपल्याला फसवलं असलं तर मग काय करायचं. आणि वरती पाहिलं तर महाराज तिच्या तोंडातून लाळ गळत होती. काळे केस खाली दिसत होते, पांढरे पांढरे, पायाला सुरकुट्या पडलेल्या होत्या. मग वर बघितलं आणि म्हणले आजीबाई तुम्ही कधी आलात? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा नाही महाराज, भोळा नाही. लक्षात ठेवा, देव भक्ताची परीक्षा घेतो. तिसरं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. रावणाला शिवशंकर आवडले, त्यांनी साधना केली आणि शिवशंकर आत्मलिंग रावण घेऊन चालला. कुठं? लंके माझे घेऊन चालला रावण. शिवलिंग आत्मस्थान असणार शिवशंकराचं आत्मलिंग शंकरने रावणाच्या हातावरती दिलं. हे रावण मी तुला प्रसन्न आहे, घेऊन जा. जसाच रावण शिवलिंग घेऊन चाललाय, पण सांगितलं होतं शिवलिंग घेऊन जा, पण जिथं शिवलिंग तू ठेवशील ना तिथून परत शिवलिंग हलणार नाही. जसं शंकराने आत्मलिंग काढून रावणाच्या हातात दिलं ना, ब्रह्मदेव आणि विष्णू आपापसात चर्चा करायला लागले. काय म्हणले? आपली पार्टी आता 100% पडणार, एवढे पैसे वाटलेले काही फायदा होणार नाही. म्हणले काय? म्हणले जर राक्षसाच्या ताब्यात देव गेला तर सगळे राक्षसच होतील, देवाची सात्विकता राहणार नाही. त्यावेळेस विष्णू म्हणतात तुम्ही समजताय तेवढे शिवशंकर भोळे नाही. काय? विष का प्याला पीके भी शिव हो गया मतवाला जोगी भोला डमरुवाला मेरा बाबा डमरुवाला. कानन कुंडल गंगा जटा में रहता हिमाचल में वाला मेरा शंभु डमरुवाला मेरा शंकर भोला भाला. शिवशंकर सामान्य आहे का? सामान्य नाही, भोळे नाहीत. जसं शिवलिंग घेऊन चालले तेवढ्यामध्ये ग्वाल्याचं रूप धारण केलं कुणी? गजाननाने. इकडं लघुशंका लागली. कोणाला? रावणाला. कोण आजूबाजूला दिसतंय काय पाहतोय? बघा, बाप शिवलिंग देतोय. थोडक्यात असंच झालं. काय? बापानी एखाद्याला जमीन नावर करून दिली है की नाही, आणि पोराने काय केलं? परत हिसकावून घेतली. तसंच झालं. वडिलाने शिवलिंग दिलं पण पोरग रस्त्यात आलं. सामान्य आहे का? रिद्धी सिद्धीचा दाता आहे गणपती बाप्पा. भला मोठं ग्वाल्याचं रूप धारण केलं, हातामध्ये काठी घेतली, असंख्य गाया निर्माण केल्या, गाया वळण्याचं त्या ठिकाणी नाटक केलं आणि आवाज दिला इकडं तिकडं कोणी आहे का. एवढी लघुशंका लागली त्या रावणाला. म्हणून लोक म्हणतात रावणाची सोन्याची लंका गेली त्याच्यामुळं. खरंच देव गेला त्याच्यामुळं. कशामुळं? लघुशंकेमुळं. अख्खा देव गेला महाराज. शिवलिंग हातात दिलं. मले महाराज तुमच्या हातात शिवलिंग घ्या. गणपती बाप्पा म्हणतात हो ठीक आहे, त्याच्यासाठी तर मी आलो. बोलून नाही दाखवलं पण मनातले मनात बोलले, त्याच्यासाठी तर मी आलो. म्हणले पण हे शिवलिंग घेऊन तुम्ही माझ्या हातावर दिलं, पण आता तुम्ही येणार कधी? म्हणले ताबडतोब आलो. त्याला काय टाइम लागतोय? म्हणले पण मी 3 आवाज देईल, तिसऱ्या आवाजात जर तुम्ही आलात तर ठीक आहे, आणि जर नाही आलात तर हे शिवलिंग मी इथंच ठेवून देईल. पहिली बोली केली. काय केली? बोली केली. आम्हाला बी लोक बोली करतात, बाबा उशिरा काय आहे ना, पण 12ला संपलंच पाहिजे, आणि नाही संपलं तर परत आमच्या गावात यायचं
आता बरेच लोक दमच द्यायला लागलेत कीर्तन करायला महाराज. तुम्ही नाही देत दम, पण बाहेर गावाला आम्ही अनुभवलं. बरोबर 12ला संपलं पाहिजे, तुम्ही घाबरू नका. दम देऊन टाकला. एक आवाज देईल, दुसरा आवाज देईल, तिसरा आवाज देईल. आणि गणपती बाप्पाने शिवलिंग हातावरती घेतलं आणि एक चमत्कार झाला. त्या शिवलिंगातून वलय निर्माण झालं आणि शिवशंकरला आनंद झाला आणि शिवशंकर भजन करू लागले. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. 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 बोलो राम राम बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. शिवशंकराचं भजन चालू झालं. रामाचं स्मरण केलं. देवा बरं झालं सुटलो राक्षसाच्या हातून, माझी सुटका झाली. तेवढ्यामध्ये आवाज दिला, हे रावण 1 2. आता राहिलं किती? पाय बर का? 3 1 3 2. तुम्ही घोडेगावच्या बाजारात गेले कधी? 3 4. बऱ्याच जण ध्यानात आला असं. 3 5. बोली अशीच लावित्यात महाराज. हरिश्चंद्राने बोली लावली बायकोची, अशीच लावली. अवघडे महाराज देवाची चिला. चरित्र देवाचं कळत नाही जीवाला. बोली लावली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणूपर्यंत रावण आला नाही. हे रावण जर आता नाही आला बघ बर का खाली ठेवून. रावण म्हणतो थांब रे, माझी मस येण्याची इच्छा आहे. पण पुर लोटला मूत्राचा, हैराण केला रावण लंकेचा. एवढा प्रताप माझ्या शंकराचा, तयाला तुम्ही भोळा म्हणता कैसा. कस काय त्याला भोळ म्हणता काय महाराज? अहो पूर लोटला लघवीचा, पण रावणाची लघवी बंद होत नाही. शेवट सांगितलं देऊ का ठेवून. आता काय म्हणणार पुढचा? ते 1 नाही 2 नाही, दिलं शिवलिंग खाली ठेवून. गुप्त झाले कोण? गजानन. आणि मग रावण आला. डोळे लाल झाले रावणाचे, पाभोनिया कृत्य गवळ्याचे. त्या गवळ्याचं सोंग धरलेलं होतं गणपतीने. रावणाचे डोळे लाल जरा झाले. 1 मुंडका नाही 10 मुंडके निर्माण झाले. हातात तलवार घेतली, पण मारणार कोणाला? तवर तर पठ्ठ्या पळून गेला तो गजानने. तवर तर फरार झाला. CCTV सुद्धा दिसला नाही. मग काय केलं रावणाने? कवडी मारली. कशाला? शिवलिंगाला कवडी मारली. हलेना शिवलिंग रडू लागला रावण, मनीची याचना न झाली पूर्ण. नसेल प्राळाब्धी ते भेटेल कैसे. जे प्राळात जात नाही ते कसं भेटेल? शिवलिंगाला कवडी घातली, गडागडा हलू लागला, पण शिवलिंग हलत नाही. खूप प्रयत्न केला, पण शिवलिंग जसंचे तसं राहिलं. आजही ते शिवलिंग आहे. मला बोलण्याचं तात्पर्य, तुम्ही त्याला भोळा कस काय म्हणता? तो भोळा नाही. तो भोळा कोणासाठी आहे? फक्त भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. 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 काय आवडतं माझ्या शंकराला?
दया दुधाच्या कावडी अभिषेक शंभूवरी 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 जगात जे फुल कोणत्याच देवाला चालत नाही ते फुल माझ्या शिवशंकरला चालतं. कशाचं फुल? धतुरा. धतुरे काबू भोगल गावे धतुरे काबू भोगल गावे अंग भभूती शिव रमावे अंग भभूती शिव रमावे ऐसा मेरा शिव कैलासी ऐसा मेरा शिव कैलासी. शिवशंकराला भोग लागतो कशाचा? धतुऱ्याचा. नुसता धतुरा चालत नाही, शिवशंकराला धतुऱ्याचं फूल चालतं. दुसरी गोष्ट, त्या धतुऱ्याचं जे फळ असतं ते कसं असतं? धतुऱ्याचं फळ त्याला काटे असतात महाराज, ते माझ्या शंकराला चालतं. काट्याचं फूल ते गुणकारी पण आहे बरं का. त्या धतुऱ्याच्या मधले जे काटे असतात त्या काट्याच्या मध्ये जे छोटे छोटे कण असतात धान्यासारखे ते आयुर्वेदिक आहेत. कशा आहेत? आयुर्वेदिक. एखाद्या माणसाने जर धतुरा खाल्ला ना महाराज, अख्खा एक एक करगव एकटाच सोंगितो. धतुरे तेवढी ताकद आहे महाराज. काय मी एकदा असंच विरोडला गेलो, मला माहिती नाही, आमचे बरेच असे महात्मे बसलेले होते. त्याच्यात एक जण असा ग्लास मध्ये पांढरं शुभ्र असं दूध घेऊन आला. काय घेऊन आला? दूध. आता माझं कीर्तनही होतं तिथं, पण त्या काय करायचं होतं माझ्या कीर्तनाचा खेळ त्याचं त्यालाच माहिती. मला जसा बिचारा घेऊन आला ग्लास भर दूध, तेव्हापासून मी कीर्तनाच्या आधी कुठंच दूध घेत नाही. दुधाचा ग्लास वाटला, मला खूप आनंद झाला. जसा दुधाचा ग्लास माझ्या जवळ जवळ आला, माझे गुरुजी म्हणतात दीपकनाथ पिओ मत, पण मी कशाचं ऐकायचो त्यांचं? शक्यतो पोर काय ऐकत नाही बापाचं, बिघडूस तवर चांगलं अख्खं बावर गेलं ऐकत, आता काय फायदा आहे. गुरु मला म्हणायचे पिओ मत, पण मला तेव्हा नवीन दीक्षा गेली, मला समजत होतं नेमकं काय. जसा जसा ग्लास जवळ आला मी म्हणलं बरं झालं दीपकनाथ सकाळपासून उपाशी होता, पिऊन टाकू म्हणलं एवढं दूध. जसं जसं दुधाचा ग्लास जवळ आला तसं गुरुला थरकाप व्हायचं. ते म्हणले पिओ मत. आमचे गुरु हिंदी बोलतात, पण मला काही जमलंच नाही महाराज. मी ग्लासला हात लावला आणि मग आता गुरु काय म्हणणार, आता जसा ग्लासला हात लावला पहिला घोट घेतला. कशाचा? पहिला घोट घेऊस तर लोक नादी लावित. तसं मी विठ्ठल 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 महाराज पहिला घोट घेतला आणि मला एवढं चांगलं लागलं ते बरं का. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? सांगतो तुम्हाला. तुमच्या तोंडाला पाणी येऊन देऊ नका बघ, पुढच्या वर्षी ठेवा तुमच्या कढईवर. काय पहिलं त्याच्यात काजू होते, बदाम होते, दूध होतं, केशर होतं, गावरान तूप होतं. असं असणार महाराज मिक्स केलेलं ते दूध, जसं तुमच्याकडे कोजागरी पौर्णिमाला करतात असं. महाराज मी एक घोट घेतला, दुसरा घेतला, असं करता करता मला जरा बरं लागलं. मग मी एका गल्लासात थांबाव का नाही, मी म्हणलं मला कीर्तन करायचं, अजून एक गल्लास आणा. महाराज मी अजून एक ग्लास घेतला. ग्लास घेतल्यावर मी जसंच कीर्तनाला आलो ना, कीर्तनाला आल्यावर मी सोयचा नव्हतो चालत. कीर्तनात कसं चालायचो मला काही सुधारणा. ते काय होतं माहितीये का? ते दूध नव्हतं, तो काय होता? घोटा होता, घोटा भांग. काय शिवशंकर, त्याची बराबरी तुम्ही आम्ही करू नाही. मेरा भोला जग से निराला, माझ्या शिवकथेतलं फेवरेट भजन आहे. काय माझा शंकर हा जगापेक्षा वेगळा आहे, जे कुणाला चालत नाही ते माझ्या शंकराला चालतंय. काय धतुरा. दुसरं शंकराला काय चालतंय? तांदूळ. कसे असू द्या ते शंकराला चालतात. तिसरं शंकराला दही चालतं. कोणतं दही चालतं शंकराला? प्युअर नाही. कसं चालतं? नासलेलं. शंकराला बरेच वेळेस असंच दही राहतं. कसं? नासलेलं. मला सांगा, आपण देवाच्या मंदिरात गेलो, नारळ फोडलं, मग जर नारळ चांगलं निघलं तर आपण वाटितो का कोणाला? जर नारळ चांगलं निघलं तर आपण काय म्हणतो? प्रसादी. आणि जर नारळ खराब निघलं तर आपण काय म्हणतो?
गृहस्थ इतकं चॅप्टर कोणी नाही महाराज. विठ्ठल 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 मंदिरात राहतो मला चांगला अनुभव आहे महाराज. नारळ जर सडका निघला तर लोक म्हणतात कसं निघला पावन, ते अख्खच्या अख्ख ठेवून जातो आणि दुसरं फोडीतो पोळ्याला. मी म्हणलं बाबा आता हे चांगलं निघलं ना, याच्यातलं पाणी मला प्यायला द्या ना, मी आजारी. ते म्हणतो तुला काय रोग आलाय, तू इकत आण. तो देत नाही महाराज. मग सडक नारळ आपण काय करतो, देवाला जसं तसं ठेवून देतो. म्हणून आपल्या मनात भाव असला पाहिजे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. गेला चांदीचा देव त्याला चोराच देवा, त्याला चोराच भेव, गेला सोन्याचा देव त्याला चोराच भेव, सोन्याचा देव त्याला चोराच भेव, गेला कागदाचा देव त्याला गणीच भेव, गेला कागदाचा देव त्याला गणीच भेव, गेला चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव, गेला चिखलाचा देव त्याला गणीच भेव, देव आशान पावायचा नाही रे, देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाचं देवत्व नाही लाकडात, देवाचं देवत्व नाही कागदात, देव अंतरी शोधोनी पाहि रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मला डबल कीर्तन आहे म्हणून तुम्हाला कच्च सोडित मी थोडं, नाही तर कच्च सोडित नाही. महाराज म्हणतात अशा पद्धतीने हा देव आहे. देव हा कोण आहे? आत्मा देव आहे, माझा शिव. त्याला काय आवडतंय, जे तुम्हाला कुणाला चालत नाही ते माझ्या शंकराला चालतंय. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताय शिवशंकराला मंदिरं नसतात. काशीच्या घाटावरती जा, किती शिवलिंग आहेत? खूप शिवलिंग आहेत. तिसरी गोष्ट सांगायची मला तुम्हाला जाता जाता, भगवान शिवशंकराला अंगाला जो भस्म लावला जातो तो कशाचा असतो? गौऱ्याचा नाही. किती जण काशीला गेलात? महिलावर हात करा. जे गेलात तेवढेच करा. एवढेच गेल्या का काशीला? ज्याने नाही केली काशी त्याला जिवंतपणे घ्यावं लागते फाशी. विठ्ठल 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 विठ्ठल. काशी का पावन झाली त्याला कारण आहे. काशीला एका राजाची परीक्षा झाली. त्या राजाला त्या काशीच्या घाटावरती स्वतःची पत्नी विकावा लागली. एका मुलाला सर्पदंश झाला, त्याला शेवटला पाणी मिळालं नाही. तो रविदास काय आणि तो राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारामती राणी, त्या डोम्या घाटावरती त्या हरिश्चंद्राला स्मशान जोगी म्हणून काम करावं लागलं, माणसं जाळायचं. म्हणून सांगतात का भगवान शंकराला त्या ठिकाणी भस्म लावल्या जातो. कशाचा भस्म? चितेचा भस्म. अजून एक क्षेत्र आहे पा, उज्जैन महाकालेश्वर. बोला भंडारी मेरा शंभू भंडारी, बम बम भोला भंडारी मेरा शंभू भंडारी, भोला भंडारी मेरा शंभू भंडारी, बम बम भोला भंडारी मेरा शंभू भंडारी. उज्जैन का महाकालेश्वर भोला भंडारी, उज्जैन का महाकालेश्वर भोला भंडारी, बम बम भोला भंडारी मेरा शंभू भंडारी, भोला भंडारी मेरा शंभू भंडारी, भोला भंडारी मेरा शंभू भंडारी, भोला भंडारी मेरा शंभू भंडारी.
त्या उज्जैन महाकालेश्वरला आज पण एक परंपरा आहे पहा. कोणती परंपरा? दररोज शिवशंकराला जो भस्म लावला जातो तो शिळ्या भस्माचा नाही, कशाचा आहे? एक दिवस त्या ठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्याचं वचन होतं देवाला भस्म लावायचा. मग माणूसच मेला नाही त्या गावामध्ये. स्वतः त्या ब्राह्मणाने स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी संपवला महाराजांनी. त्याच्या अंगाचा भस्म त्या असणाऱ्या महाकालेश्वराला लावला. म्हणून असं म्हणतात, त्याला म्हणतात महाकाल. काय तो महाकाल नगरीमध्ये एक राजा झाला, त्याचं नाव त्रिविक्रम राजा. कोणता राजा? विक्रम राजा. नवनाथ कथा येते पहा, त्याच्यामध्ये सांगतात ते विक्रम राजाची नगरी आहे. त्या उज्जैन मध्ये अजून एक देवता आहे, काल भैरवनाथ. काय त्या काल भैरवनाथाला काय चालते? टपक्यान बोलले वय कडले माणसं, तुमच्या सोयीचं आलं ना ते. त्याला काय चालते? तुम्ही पाजली का कधी? मी गेलो असंच महाराज 2-3 वर्षाला गेलो. आमच्या एक गाडीचा ड्रायव्हरचा मालक होता. ते म्हणला बाबा अहो सगळेच लोक देतात म्हणले, तुम्ही पण द्या ना. पण म्हणलं मी वारकरी माणूस मी कशाला देऊ? ते म्हणला थोडंच तुम्हाला प्यायची, तुम्ही देवाला द्या. म्हणलं नको नको, देव मला माफ करण म्हणलं. 1000 महाराज टाकल्यानंतर लोक म्हणतात देव पितो, हरकत नाही, आपल्याला त्याच्यावर विनोद करायचा नाही. आणि ती दारू संपली महाराज, अक्षरशः मदिरा संपल्यानंतर एक जण होता, असे 2 जण मित्र होते. तो म्हणला तुला वेळ लागलाय म्हणले. असं कुठं असतं का म्हणले? अंधश्रद्धा आहे महाराज, सत्य घटना आहे. शिवरात्रीच्या दिवशी खोटं बोलत नाही. त्या माणसाने काय केलं? निंदा केली. आम्ही ट्रॅव्हलमध्ये बसलो. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. आल्यानंतर झालं काय माहितीये का? त्या माणसाचं जे अर्ध शरीर आहे का, त्या अर्ध्या शरीराला सर्पासारखं असं वलय यायला लागलं. सर्प कसा असतो? काळा, काळ्या सर्पासारखं. नाकापासून अर्ध इकडं आहे ना, शिवशंकराचा जो भाग आहे अर्धांग, ते त्याचं अर्धांग आहे ना असं काळं काळं पडायला लागलं. अनेक डॉक्टर केले, अनेक वैद्य केले, काही फरक झाला नाही. अंधविश्वास मानला ना त्याने. मग एक दिवस असाच मला फोन केला, महाराज त्याचं गाव नाव नाही सांगत तुम्हाला फक्त. मग म्हणले महाराज असं असं झालं बा. म्हणलं मग तू चांगली 100% निंदा केली शंकराची. म्हणले महाराज आता हे बरं कशानं होईन? म्हणलं मी तर रोज एक गाव फिरणारा बाबा आहे, मला तर काही एवढं काही कळत नाही, पण मला जेवढं कळतं तेवढं सांगतो. म्हणलं तुम्ही शिवशंकराची जी केलेली निंदा आहे ना, मला असं वाटतं हे त्याचंच प्रायश्चित्त आणि पाप आहे. मग तुम्ही एक काम करा म्हटलं, आता तुम्हाला जर नीट व्हायचं असेल तर तुम्ही यात्रा करा म्हणलं. कोणाची? उज्जैनची. पण कशी यात्रा करायची? बसमध्ये नाही. जगायचं असं तुला म्हणलं तर अशी नको करू यात्रा. कशी कर महाराज? शिवरात्रीचा दिवस आहे, खोटं सांगत नाही, लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो. माझा शंकर भोळा तुम्हाला दिसतो, पण एवढा पण भोळा नाही का तुम्ही काही पण बोलणार, तो काही पण सहन करू घेणार. महाराज त्या माणसाने पायी यात्रा केली. किती दिवस लागले हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण जेवढ्या दिवस तो माणूस उज्जैनच्या मंदिराच्या जवळ जवळ जायचा, मध्य प्रदेशमध्ये आहे, जसं जसं तो जवळ जवळ जायचा तसं तसं त्याच्या अंगावर जे चट्टे उठलेले होते काळे, हळूहळू त्याच्यातला एक एक चट्टा काय व्हायचा? कमी व्हायचा. जसा माणूस उज्जैनच्या एकदम जवळ गेला महाद्वारात, गेल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घातला महाराज. दंडवत घातल्यानंतर त्या दिवशी चमत्कार झाला आणि अंगावरचे सगळे चट्टे निघून गेले. मग आता तुमच्यापैकी कोणाला शंकराची निंदा करायची का? करू नका. म्हणून तर महाराज म्हणले माझा शिव कसा आहे, त्याच्या पायाला आपण लागल्याच्या नंतर काय? तया नबाधी क्रोध काम. त्या शंकराचे आपण नामस्मरण जर केलं तर क्रोध काम बाधत नाही. दुसरी गोष्ट, त्या शंकराचं भजन केलं तर 3 गोष्टी प्राप्त होतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला आहे धर्म. शंकराच्या जो भजन करतो त्याला धर्म प्राप्त होतो. आता धर्म कोणाला कळला? हरिश्चंद्राचं उदाहरण आहे धर्म. अर्थ कोणाला भेटला? शिवशंकराचं ज्यांनी भजन केलं, शिवशंकराचं रावण, त्याला काय भेटले? सोन्याची लंका. अर्थ भेटलं. काम, शिवशंकराचं भजन केलं, काम जिंकला. कुणी? शंकराने. सामान्य होता का? कामाला जाळून भस्म केलं. धर्म, अर्थ, काम. शेवट सांगितलं मोक्ष. किती मोक्ष भेटतो? एक राजा होता, त्या राजाने काय केलं? शिवशंकराचं भजन केलं आणि असा यज्ञकुंड पेटवला महाराज. आणि यज्ञकुंड पेटवल्याच्या नंतर त्याने एक प्रक्रिया केली. काय? त्याने अगोदर आपलं नख आहुतीमध्ये टाकलं, नंतर बोट कापून टाकलं, नंतर हात कापून टाकला. असं करता करता त्या राजाने आपल्या देहाचा एक तुकडा असणारा त्या होमामध्ये समर्पित केला. त्याला शिवप्रसन्न झाले. स्वयंमेव परमात्म्याची प्राप्ती त्याला त्या ठिकाणी झाली. आत्मसिद्धी प्राप्त झाली. असा माझा देव आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं धर्मार्थ धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ
कुमार विठोबार कुमार असं असणार शिवाय त्याच्या प्राप्तीने धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष सर्व ठिकाणी शिव व्याप्य होतो. याचं उलट केलं तर जो शंकराचं भजन करतो त्याला धर्मार्थ काम मोक्ष षड विकार आहेत ते त्याला त्या ठिकाणी ग्रासत नाही. दुसरी गोष्ट काळ त्याच्यावरती घालत नाही. बघा शिवशंकराचे अनेक भक्त झाले. कुणी कशासाठी शिवशंकराची भक्ती केली, कुणी कशासाठी भक्ती केली. एका राजाला दूध पाहिजे होतं. राजाच्या मुलाला किती पाहिजे होतं दूध? फक्त वाटीभर दुधासाठी सागराची केली पेटी. हो सागराची केली पेटी, सागराची केली पेटी. हे वाटीभर दुधासाठी सागराची केली पेटी, सागराची केली पेटी, सागराची केली पेटी. उपमन्यूच्या भक्तीसाठी सागराची केली वाटी. उपमन्यूचा हट्ट आहे तरी साधना केली भगवंताची शक्ती बघा. त्याला त्या ठिकाणी एका वाटीमध्ये समुद्र दिला. कशाचा दिला समुद्र? दुधाचा समुद्र दिला. ही ताकद आहे भगवंताची. म्हणून काय करू शकत नाही शिव. म्हणून शिव निराकार आहे, शिव परब्रह्म आहे, शिव साक्षात्कारी आहे, शिव महाकाल आहे, शिव त्रिनेत्रधारी आहे. म्हणून शिवशंकरला अनेक नाव आहे. काय? कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटो झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ बीन शंभो मज कोण तारी. स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडामणी नित्य आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझ बीन शंभो मज कोण तारी. शिवशंकराला काय चालतं? माणसाच्या अंगाचा चितेचा भस्म चालतो. शिवशंकराला तांदूळ चालतात. तिसरं शिवशंकराला बेल चालतात. बेलाचं पान चालतं. शिवशंकराच्या पिंडीवरती बेलाचं पान वाहिल्या जातं. मला सांगा महिला मंडळी ते कसं वाहतात? तुम्ही बोलता की मी झोपायला जाऊ? कसं वाहतात? उलट. पालत नाही म्हणायचं. आपल्या संस्कृतीत पालत नाही म्हणत. कसं वाहतात? उलट का वाहतात? तुम्ही जर मला सांगितलं तर मी सांगन, पण एका 1100 रुपये द्यावं लागते एका बाईला. मग पहा तुम्ही पुढच्या कीर्तनात सांगन कसं व्हावं लागतं. उलट. त्यानंतर शिवशंकराला अजून काय काय चालतं? बेल चालतं, बिल्वपत्र चालतं. मग शिवशंकराला जे बेलाचं पान वाहिल्या जातं ते बेलाचं पान कोणत्या दिवशी तोडल्या जातं? रविवारी. त्याला ताजं पान चालत नाही. कसं पान चालतं? असा कोणता देव आहे का शिळ्या भाकरी खाणारा? देवाला पान चालतं. कसं चालतं? ताजं नाही चालत, शिळं चालतं. म्हणून ते पान व्हायचं असतं. कसं व्हायचं असतं? उलट. अजून शिवशंकराला अजून एक फुल चालतं. कशाचं फुल चालतं? डोईचं नाही चालत. तुम्ही वाहता ते निळं फुलं असतं. कशाचं असतं ते? गोकर्णीचं. मला आठवत नाही बायाच्या मारणी म्हणून तुम्हाला विचारलं. गोकर्णीचं फुल चालतं शंकराला. गोकर्णी सुद्धा 3 प्रकारची, पण शक्यतो जी असते ते निळ्या प्रकारची असते. मग शंकराला धतुरा चालतो, शंकराला गोकर्णीचं फुल चालतं. अजून शंकराला कशाचं फुल चालतं? कर्दळीचा सुद्धा चालतं. कर्दळी माहिती आहे ना? कर्दळी वेगळी आणि किती दुसरं एक फुल येतात पहा, त्याच्यामध्ये सर्प निघतात. ते फुल त्याला काय म्हणतात? जाऊ द्या, तुम्ही पुढच्या वर्षी सांगा. अशा पद्धतीने अनेक फुलं शंकराला चालतात. पण या सगळ्यापेक्षा माझ्या शंकराला एक गोष्ट चालते. कोणती? नम शिवाय ओम नम शिवाय हर हर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. जटाधरा शिव जटाधरा
हर हर भोले नमः शिवाय। सर्वांनी भजन करा। शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय। जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय। जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। भीमा शंकरा हर हर भोले नमः शिवाय। भीमा शंकरा हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वरा जय रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। हे रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। सगळ्यात जास्त माझ्या शिवशंकराला काय आवडत असेल तर त्याचं भजन केलेलं आवडतं। असे शिवशंकर आहेत। मग शिवशंकराला जसं काय आवडते ते आपण पाहिलं। दुसरी गोष्ट शिवशंकराचं वाहन काय आहे? इंडिका गाडी नाही, शिवशंकराचं वाहन आहे नंदी। शिवशंकर जेव्हा सोयरीक वागायला गेले महाराज पसंत झालं सगळं, पण जेव्हा शिवशंकराचं वऱ्हाड पाहिलं कोणी? शिवशंकराच्या सासूबाईने। आम्ही कथेमध्ये म्हणत असतो चक्कर येऊन पडली दात खेळतीची बसली। माझ्याकडे वेळ नाही गायला आहे की नाही, असे असतात। तिनं बहिणीनं जेव्हा बघितलं शिवशंकराचं वऱ्हाड बघितल्यानंतर कसं होतं वऱ्हाड? भूते वेताळ नाचती 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 हर्षयुक्त उमापती 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 भूते वेताळ नाचती 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 भूते नाचती। वा, आमच्या मृदंगाचार्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। आमच्या सागर महाराज अंतकरणातून नाचवतात। भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती। ते शिवशंकराचं वऱ्हाड बघितलेलं आहे। शिवशंकराचं स्वरूप बघितलंय। कसं आहे शिवशंकराचं स्वरूप? गळ्यामध्ये मुंडनमाला, जटेमध्ये गंगा, त्याच्यानंतर गळ्यामध्ये नागोबा। शिवशंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची घुमडी। अशा पद्धतीने ते आपण कॅसेट मध्ये गीत ऐकतो। गळ्यामध्ये नागोबा छान बसाया व्याघ्र सिंहासन भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची। असा असणारा शिवशंकर, त्याला बेलाची आवड। त्याच्या गळ्यामध्ये मुंडनमाला आणि अंगाला लावलेला भस्म चिता भस्म। जटाधारी भगवान शिवशंकर नंग धनंग शिव शोभे निकली भोले की संवारी देख के नैना रानी
आखतरोवत न्यारी. बघितलं आणि सासूबाई महाराज चक्कर येऊन पडल्या. मला सांगण्याचं तात्पर्य असा, शिव त्याचे अनेक रूप आहेत. त्या शिवशंकराला अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे नटराज. आणि ते कधी धारण करतो शिवशंकर रूप? जेव्हा त्याला खूप राग येईल ना, त्या टायमाला शिवशंकर काय करतो? नृत्य करतो. म्हणून तुम्ही कधी कधी एखादं शिवशंकराचं चित्र किंवा प्रतिमा पाहिली असेल. शिवशंकराला एक स्वरूप आहे नटराज, हातामध्ये त्याच्या काय आहे? त्रिशूळ. ऐक नाही, असा असणारा शिवशंकर. म्हणून महाराज म्हणतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. असा असणारा जो माझा शिव आहे, त्याचं भजन केलं, त्याच्या गुणाचं वर्णन केलं. महाशिवरात्री एका असणारा उपवास केला. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी निराहारी राहिलात. बिगर पाण्याचं, बिगर अन्न खाल्ल्याचं, बिगर फराळाचं खाल्ल्याचं ज्यांनी शिवरात्र केली, शिवशंकर त्याला पावतो. किती लोक करतात असे? काही काही नाही तर कालच किराणा भरला असं. 1 किलो खिचडी, अर्धा किलो भगर, त्याच्यानंतर 1 किलो सफरचंद, नंतर खारी खोबरं, नंतर दही, नंतर ते उपासाची मिरची, उपासाचा कौट, काय काय ठेवतात बाया, रताळ, दूध, खिचडी. बाई कामाला सुद्धा जात नाही शिवरात्रीच्या दिवशी. महाराज म्हणतात असं नाही काय, शिवरात्रीचा उपवास पूर्वीच्या बाया करायच्या. कसा करायच्या? निराहारी राहून करायच्या. म्हणून तसं काही तुम्हाला शक्य नाही, पण शक्यतो शिवरात्रीच्या उपवासाला हा फराळ चालतच नाही. पण आता लोक करतात, पण तो अल्पाहार करावा उपवास. शिवरात्रीचे व्रत होते पुण्य त्यास. काय शिवरात्रीचा उपवास जो करतो आपण, त्याला अल्पाहार घेऊन असणारा शिवरात्रीचा उपवास करावा. आणि शिवरात्रीचा उपवास सोडत असताना, उपवास सोडायला काय खायचं असतं? काय खातात? 1 वाजून देऊ का आता? मला लय लांब कीर्तनला जायचं आहे, थेट वणीला. काय खातात? कौट खातात. बरोबर आहे का? चुकलं माझं? का खातात ते? तर त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. महाराजांचा अशा पद्धतीने सगळ्यात भोळा देव, सगळ्यात कडक देव, सगळ्यात रागीड देव, तिन्ही गोष्टी सांगतो तुम्हाला. सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे कोणता देव आहे? तर तो महादेव आहे का नाही? महादेव. मग त्याला मंदिराची सुद्धा आवश्यकता नाही. काशीच्या घाटावर जा, हजारोच्या संख्येनं शिवलिंग दिसतील तुम्हाला. कोणत्याही गंगेच्या कडाला जा, लांब कशाला, आपल्या कायगाव टोक्याला जा, आहे का नाही? किती मंदिर आहेत. काही काही तर अखंड पाण्यामध्ये राहतात शिवशंकराचे दैवत, पण तरी सुद्धा शिवशंकर नाराज होत नाही. अगदी काही काही लोक तर अशा असतात, महाराज या 12 महिन्याच्या त्या 12 महिन्याला महादेवाच्या देवळात जाते. मी अशा गावात एकदा कीर्तनला गेलो, गांडणीच्या पोळ्या, त्याच्यानंतर महाराज मोठे मोठे सर्प, विंचू, त्या मंदिरात एवढं पाणी, अखंड पाणी. काय करणार ते लोक? तरी त्याच्यातलं पाणीच बाहेर निघत नाही महाराज. पण चमत्कार सांगतो सागर महाराज, तिथला एक चमत्कार असा आहे त्या मंदिराचा. ज्या दिवशी शिवरात्रीचं कीर्तन असतं, त्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी पहाटे 5 वाजता ते लोक ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात. त्यावेळेस त्या मंदिरातलं सगळंची सगळं पाणी, सर्प, विंचू जे काही असेल ते सगळं काय होऊन जातं, तिथून निघून जातात. आणि ते मंदिर परत जसं तसं खाली होतं. परत दुसऱ्या दिवशी सूर्य पहाटे 5 वाजता परत ते मंदिर पाण्याने आपाप गच्च भरतं. ही ताकद आहे महाराज. म्हणून शिवलिंगाची स्थापना कोणी केली? प्रभू रामचंद्राने केली. कशासाठी केली? तर रावणाला मारण्यासाठी. मग ते शिवलिंग स्थापित केलं. त्याचं नाव काय? रामेश्वर. भीमदैत्य भीमासूर, त्याला मारण्यासाठी जे शिवलिंग स्थापन केलं त्याचं नाव भीमाशंकर. एक शिवलिंग आहे त्याचं नाव मयुरेश्वर, एक आहे कृष्णेश्वर. अशा पद्धतीने 12 ज्योतिर्लिंग आहेत. आपण सर्वजण रोज ऐकता. शिवरात्र करा, उपवास करा. 12 वाजलेले, आपली वेळ संपलेली आहे. पण आज आपण अभंग सुंदर घेतला होता. शिवभोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव निवारे कळी काळाचे भेव, वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तनाचा समारोप झालेला आहे. आता एक महत्वाचा आपला मेनू राहिलेला आहे. सगळ्यांनी वर हात करा. तो
तुम्हाला बी थोडा झाडाला त्रास झाला पाहिजे है की नाही? आता दमळे वाजवा बरं. 2च मिनिटं वाजवायचे, लोक नाचले पाहिजे असं. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. शंकरा महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविलेसी भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा सर्वांनी म्हणा लाविले भस्म कपाळा. हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविलेसी भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा. बम 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 भोळ्या शंकर भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकर भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. ध्यानी पार्वती मांडीवरी गणपती. अर्धांग पार्वती मांडीवरी गणपती. आराध्यांगी पार्वती मांडीवरी गणपती. अर्धांग पार्वती मांडीवर गणपती. बम 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 भोळा शंकर भोळा महादेवा आवड तुला बेलाची. भोळा शंकर भोळा महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. भोळ्या शंकरा भोळ्या महादेवा आवड तुला बेलाची. नमो पार्वती पते हर 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 महादेव. विठाल जय जय विठाल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठाल जय जय विठाल. जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले गुरे बेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज आज नाही विचारिला ती कारमिया पुन्हा. क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी गला. क्षमा अपराध महाराज